बदल घेणार प्रगती होणार. SBC3, युनिसेफ आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आमची उर्मिला सीझन 3 यामध्ये बालविवाह यावर आधारित पहिला भाग आता आम्ही प्रसारित करीत आहोत. या नभोनाट्याचं लेखन केलं आहे श्रीयुत रवींद्र गडकर यांनी. चला तर मग ऐकूयात आमची उर्मिला सीझन 3 यामध्ये भाग पहिला बालविवाह यावर आधारित नाटिका आमची उर्मिला बालविवाह. दृश्य 1. रामभाऊ एसटीतून उतरतो. तुकाराम त्याला गाठतो. रामभाऊ, अरे थांब की जरा. रामभाऊ दुर्लक्ष करतो. अरे ऐकू येतंय का नाही? थांब की जरा. रामभाऊ थांबतो. नाही म्हणलं, एवढ्या कसल्या विचारात गुंग झालाय? मित्राला बी ओळखना झालाय. काय नाही रे, जरा महत्वाचं काम आठवलं म्हणून जरा लगबगीने चाललो होतो. असं काय एवढं महत्वाचं काम निघालंय का? कोर्टाची तारीख बिरीक तर नाही ना व? बर मला सांग, तू आता उतरला ना इष्टीत ना? मला सांग, गेलता कुठे तू? कुठं नाही, इथंच होतो. हे बघ रामभाऊ, माझ्यावर असलं लबाड बोलू नगस. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तुला इष्टीतनं उतरताना. आणि सकाळी तुझ्या लेकीला पण विचारलं तर ती म्हणाली गावाला गेलाय म्हणून. ते होय, हा जरा पाहुण्याकडे गेलतो. पाहुणं? आता कुठलं पाहुणं असल्या दिसात? आहेत की शेजारच्या गावात. आणि काय काम होतं त्यांच्याकडे? नाही म्हणजे अडचण बिडचण असली तर सांग. नाही तशी काही अडचण नाही, पण होतं जरा वेगळंच काम. हे बघ रामभाऊ, आपण बालपणापासूनच मित्र आहे, तेव्हा माझ्यापासून काय लपवू नगस. नाही काय नाही लपवत. रामभाऊ, मी काय तुला आज ओळखतोय वय? अरे रोज रानात जाणारा तू. तसंच महत्वाचं काम असले बी घर सोडायचं नाही. काय असेल ते स्पष्ट सांगायचं. अशी लपवाची मला अजिबात आवडत नाही. बरं बाबा, सांगतो, सगळं सांगतो, पण कुठं बोलू नगस. अरे बाबा, नाही बोलणार कुठे, बोल. अरे आज आमच्या सोनेचं लगीन जमवून आलोय. काय सांगतोस? अरे पण ही तर आनंदाची बातमी आहे, आणि तू म्हणतोस सांगू नका कुणाला म्हणून. महाराज, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. कुणी बी लगीन मोडायला बसलंय. लगीन मोडाय बसलंय म्हणजे? अरे बाबा, आमची सोनी लहान आहे, अजून 18 वर्षाची झाली नाही. उगं कोणी पोलिसाला कळवलं म्हणजे आली का पंचायत? होय की. अरे तुमची सोनी आमच्या छकुलीच्या वर्गात आहे ना व? होय की. मग लवकर लगीन करतोय सोनीचं. तुकाराम, हे बघ, आपण पडलो ऊसतोड कामगार. अरे 5-6 महिने घर सोडून बाहेरगावी जाऊन राहावं लागतं आपल्याला. आणि इथं राहतं कोण? तर म्हातारी माणसं आणि पोरी. पोरींच्या बाबतीत काळ सध्या लय बेकार आहे बघ. काय बी वांगाळ घडतंय हल्ली. म्हटलं पोरगी आता वयात आली तर कुठं सांभाळत बसू? शेवटी ते परक्याचंच धन आहे. खरं आहे रामभाऊ तुझं. या काळात पोरीसनी सांभाळणं फारच अवघड झालंय. मी काय म्हणतो या, तुझी छकुलं बी सोनीच्याच वयाची असेल. होय की, तिच्याच वर्गात आहे. अरे मग विचार कसला करतोय? मग दिकितीचा बी बार उडवून. बर चालतंय की. बरं रामभाऊ, मला जरा महत्वाचं काम आठवलंय, ये तुम्ही. बर, पण हे कुणासने बी सांगू नगस काय? चल येतो मी. बदल घेणार प्रगती होणार. दृश्य 2. तुकाराम स्वतःशीच बडबडतोय. रामभाऊ म्हणतोय ते बी खरं आहे म्हणा. आता ह्या काळात पोरीचं लगीन केलं तर चांगलं आहे. आणि लगीन काय आज तरी करायचंय आणि उद्या तरी करायचंय. शेवटी पोरीची आबरू महत्वाची आहे. शेवटी एकदा आबरूला तडा गेला की मग सारं अवघड होऊन बसल. एवढ्यात हौसा येते. काय व असं काय एकटाच बडबडताय? बरं झालं तू आलीस हौशे. अगं आज रामभाऊ भेटला होता. त्यात काय नवल आहे? ते तर रोजच भेटतात तुम्हाला. अगं पुढचा ऐक तरी. तो म्हणत होता, माहित आहे मला काय म्हणले असतील ते. मुकदम आला होता गावात, त्यातच काहीतरी सांगितलं असल. ते तर आहेच ग, पण जरा वेगळाच विषय बी काढला होता त्यानं. काय म्हणत होते? राहू दे, काय नाही एवढं विशेष. या बाया, आता मी विचारलं होतं व्हय तुम्हाला भाऊजी काय म्हणलं म्हणून? तुम्हीच तरी विषय काढला. नसतं सांगायचं तर नका सांगू. सांगतो, पण हे कुणाला सांगू नको, नाहीतर तुझ्या मनात काय राहत नाही. बरं, नाही कुणाला बोलत, मग तर झालं. अगं तो म्हणत होता की त्यानं पोरीचं लगीन जमवलंय.
कुणाचं? सोनीचं? अव ती तर अजून लहान आहे ना व आपल्या छकुली एवढी. अगं आता या असल्या गरिबीत कुठं लहान मोठं कशाला बघायचंय? म्हणजे अगं मी तर म्हणतोय आपण बी आपल्या छोकुलीचं लगीन लावून देऊ. माझ्या अक्काचा पोरगा आहे बघ त्याच्यासाठी चांगला. आणि एकदा अक्का पण मला म्हणाली होती तसं, पण मी तुला काय बोललो नव्हतो. अक्का बी जरा आजारीच असती, तिला बी स्वयंपाकाचं जरा वांदच आहे. अव पण पोरीचं अजून वय तरी झाले का लग्नाचं? तिला नीट स्वयंपाक करा येत नाही, साडी नीट नेसता येत नाही. अगं अक्काची चांगली माणसं आहेत, घेतील तिला सांभाळून. आणि तिच्या पाठीवर अजून 2 पोरी आहेत. रोज पोरींबद्दल काय बी वांगाळ ऐकू येतंय. पोरं आणि जीवाला खोरं म्हणतात ते काय उगाच नाही. कालच मुकदम बी आला होता, उद्या बी येणार आहे. बघतो त्यांच्याकडून काय उचल मिळते का ते. बघा बाया तुमचंच तुम्ही, पण तिला एकदा विचारलं असतं तर बरं होईल. तिला आपल्या परीत जास्त कळतंय वय. काय नाही माझं ठरलंय, उद्या जातो अक्काला विचारायला. आणि बरं का हौसा, माझ्या आईची बी इच्छा होती पोरगी अक्काच्या घरी द्यावी म्हणून. आता तुम्ही ठरवले म्हणल्या मी तर काय बोलणार. काय योग्य असेल ते तुम्हीच बघा. बदल घडणार प्रगती होणार. दृश्य 3. सुमनताई, आता काही दिवसातच गावातील लोक निघतील ऊसतोडणी करायला. तर काय, तशी त्यांची लगबग पण सुरू झाली. हो तर काहींनी तर सामानांची बांधाबांध देखील सुरू केली. आणि आता मुकदमांच्या फेऱ्या सुद्धा गावात वाढल्यात. एकदा काही सारी माणसं गेली की पुन्हा समद गाव ओस पडेल. बरेच जण शाळेत जाणारी मुलं सुद्धा सोबत घेऊन जातात. मग या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं. आपल्याला हे थांबवायला हवं. हो उर्मिला ताई, उगाच नाही सगळं गाव म्हणत. आमची उर्मिला ताई आली अन गावाची सुधारणा झाली. लोकांना याबद्दल जागरूक करण्याचं काम करतच आहात. तर आता तेवढं ऊसतोड कामगारांचं तेवढं बघा म्हणजे झालं. तुमच्या बोलण्याचा या ऊसतोड कामगारांवर परिणाम होतो बरं का. मी त्यांच्या मुकदमांना पण भेटले आणि गावातही तेच सांगत फिरते की तुमच्या बरोबर मुलं नेऊ नका, त्यांची शाळा बुडते. फक्त छकुली आणि सोनाली या दोघींचंच घर राहिले आहे सांगायची. चला आपण जाऊयात. कोण? सोनाली? तिच्याबद्दल तुम्हाला कळलं नाही? नाही का? काय झालं? अहो मागच्याच आठवड्यात तिचं लग्न झालं. काय काय सांगताय सुमनताई? इतक्या लहान वयात लग्न? आणि छकुलीचं काय? तिचं काय माहीत नाही. ते काय तिचंच घर आहे. चला आपण सांगूयात तिच्या घरच्यांना. छकुली, ए छकुली. काय हो मॅडम, काय झालं? हे बघ, आता तुझ्या घरातील सर्व मोठी माणसं ऊसतोडणी करायला जातील. हो मॅडम, माहीत आहे मला. तू त्यांच्यासोबत जायचं नाही. तू रोज शाळेत जायचं. मी शाळा सोडली मॅडम. म्हणजे? मला आता घरचे शाळेला नाहीत पाठवणार. अगं पण का? का म्हणजे ते आमचं आम्ही बघू. छकुली तू सांग, हे तुला शाळेत का पाठवत नाही? माझं लग्न ठरलंय मॅडम, पुढच्याच आठवड्यात आहे. काय मूर्ख आहेत हे लोक, एवढ्या लहान वयात लग्न करतायत. हो मॅडम, आमच्या पोरीचं काय करायचं कळतंय आम्हाला. अहो पण तिचं वय तरी आहे का अजून लग्नाचं? मॅडम, पोरी सांभाळणं काय सोपी गोष्ट नाही. रोज काय बिघडतंय. आम्ही ऊस तोडायला गेल्यावर त्यांच्यावर कोण लक्ष ठेवायचं? काय येडं फ्रीज झालं म्हणजे गेलेली आबरू परत येते वय. आता त्या सोनीचं पण झालंच नवं लग्न. काय वाईट झालं पोरीचं? अहो पण सरकार या बाबतीत आता फार सतर्क झालंय. मुलगी ओझं वाटायला लागली होय तुम्हाला? तसं समजा हवं तर. तुम्हाला काही कायदा वगैरे माहीत आहे का नाही? अहो पण पोरीचं कल्याण होत असेल तर म्या म्हणतो काय हरकत आहे. हे पहा, 2006च्या कायद्यानुसार मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष असल्याशिवाय त्यांचं लग्न करता येत नाही. डॉक्टर येतात. लग्न जमवत नाही. जमले या छकुलीचं. लग्न करायला निघालेत हे तुकाराम काका. बरं झालं डॉक्टर तुम्ही आलात. लग्न करण्याची लोक बघा काय काय कारण शोधतात. काय कारण सांगतात हे लोक? काय तर म्हणे हे ऊस तोडायला गेल्यावर त्यांच्या मुली असुरक्षित असतात गावात. पण शासनाने या बाबतीत अत्यंत कडक कायदे केलेत. शिवाय या वर्षी आजपासून आपल्या गावात 24 तास पोलीस देखील असणार आहेत. अशा अनेक कारणांमुळे बालविवाह होऊ लागलेत. बालविवाहाचे मुलींच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होतात जरा सांगा यांना. हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. यांच्या शेजारी राहणाऱ्या सर्जेरावांच्या पोरीचं काय झालं माहीत आहे ना. आता हे सारं सर्जेराव सांगतील. बघा सर्जेराव, बोला सर्जेराव.
तुकारामा, मी माझ्या लेकीचं लगीन केलं तेव्हा ती तुझ्या छकुली एवढीच होती. लगीन झाल्यावर तिच्या सासू सासऱ्यांना लगेच नातवंडाचे तोंड पाहायचं होतं. लग्नानंतर पहिल्या वर्षातच गरोदर राहिली, पण बाळतपणात गेली बघ. लवकरच लगीन केल्यामुळं साऱ्यांनी मला लय झापलं. तुम्हाला अटक करतो असं बी काही जण म्हटले, पण मी हातापाया पडून कसं बसं मिटवलं. अरे हे बोलत्यात ते समज खरं आहे. माझी लेक बी गेली आणि आता फक्त 1 किलो वजनाचं खुजं बाळ जन्माला आलतं, ते बाळ बी गेलं. सर्जेराव काका, लोक बरोबर बोलत होते. कायद्याने 18 वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. एवढंच नाही तर बालविवाह ठरविणाऱ्याला, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्याला किंवा प्रोत्साहन देणाऱ्याला सुद्धा 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बापरे, म्हणजे मला सुद्धा शिक्षा झाली असती की? अहो, अजून ऐका. फक्त एवढंच नाही तर बालविवाह झाल्यास संबंधित वर किंवा वधू यांचे आई वडील, पालक, नातेवाईक, मित्र अशा सर्वांना ज्यांनी हा विवाह घडवण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा जे अशा विवाहात सामील झाले, अशा सर्वांना 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व ₹1,00,000 पर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही. हे पहा तुकाराम काका, बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्ष गाठायच्या आत त्यांना गर्भधारणा झाली तर अशा मुलींना कधी कधी आपले बाळ गमावावे लागते. शिवाय त्यांच्या शारीरिक मानसिक स्थितीवरही त्याचे विपरीत परिणाम होतात. शिवाय बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजे नवीन विचारसरणीला काळीमा लागल्यासारखे आहे. मध्येच शिक्षण सोडावे लागते. त्यांना घरातील कामे करण्याची जबाबदारी पडते. शिक्षण मध्येच थांबल्यामुळे स्वतंत्र होण्याची आणि स्वतःला सक्षम बनवण्याची संधी मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की त्यांना कुटुंबावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहावं लागतं. त्यामुळं शोषण सहज होऊ शकते. शिवाय आर्थिक अडचणींमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत आणि आपल्या मुलांना शिक्षणही देऊ शकत नाही. मंडळी, मला माफ करा, फार चुकीचा निर्णय घेतला होता मी. रामभाऊच्या बोलण्यात येऊन फारच चुकीचं वागत होतो मी. बरं झालं काही घडाच्या आत मला समजवलं. मी आजच माझ्या अक्काला कळवतो, हे लग्न आता पोरीचं 18 वर्ष पूर्ण झाल्या बिगार होणार नाही, तर तिचं शिक्षण पण पूर्ण होईल. छकुली, उद्यापासनं तू शाळेत जायचं. हौसा, ठेव समदेसनी. उद्या कशाला? छकुली, चल जा, तुझं दप्तर घेऊन ये. आजपासूनच तुझी शाळा पुन्हा सुरू. बदल घडणार, प्रगती होणार. SBC3, युनिसेफ आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आमची उर्मिला सीझन 3 यामध्ये बालविवाह या पहिल्या भागावर नाटिका आत्ता आपण ऐकलीत. समुदाय आवाज सीझन 3 आमची उर्मिला या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड आहे बालविवाह. या नभोनाट्याचं लेखन केलं आहे श्रीयुत रवींद्र गडकर यांनी. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते श्री छत्रपती कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलेलं होतं स्नेहल कदम यांनी. निर्मिती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. श्रोते हो, हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला आवर्जून द्या. त्यासाठी आमचा नंबर आहे 02112 239558. RJ स्नेहलला आज इथेच रजा द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा रसिक जना